नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे नॉन क्रिमिलियरसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता त्याच्याबद्दल। सर्वात अगोदर आपल्याला यायचे आहे या महाऑनलाईनच्या लिंकवरती। या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला या लाईनला खाली स्क्रॉल करून आपल्याला इथं शोधायचे आहे महसुली विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा। इथं आपल्याला हे दोन ऑप्शन दिसणार, त्याच्यामधून आपल्याला हे खालच्यावाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला इथं शोधायचे आहे नॉन क्रिमिलियर नूतनीकरण प्रमाणपत्र। इथं हे बघा हा ऑप्शन, इथं याच्यावरती क्लिक करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील त्याच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे। ते माहिती पाहून आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आहे। या पेजपासून आपल्याला आपली नॉन क्रिमिलियरसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं ॲप्लिकंटची काही डिटेल्स द्यायची आहे। त्याच्यामध्ये सर्वात पहिले सॅल्युएशन हा सिलेक्ट करायचा आहे। सॅल्युएशनमध्ये जर कोणी व्यक्ती ज्यांचं जेंडर मेल असेल त्यांनी ॲडव्होकेट कुमार, मिस्टर किंवा श्री हे वाले ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। आणि जर कुणाचा जेंडर फिमेल असेल तर त्यांनी कुमारी, मिसेस किंवा श्रीमती यांच्यामधून कोणता पण एक ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला फुल नेम इंग्लिशमध्ये त्यांचा पूर्ण नाव इंग्लिशमध्ये द्यायचं आहे आणि तोच नाव इथं फुल नेम मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाणार। अगर तो ॲटोमॅटिकली नाही आला तर आपल्याला इथं टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली त्यांच्या वडिलाची माहिती द्यायची आहे। सर्वात अगोदर सॅल्युएशनमध्ये मिस्टरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर इथं फादर नेममध्ये त्यांच्या इंग्लिशमध्ये फादर नेम द्यायचा आहे। इंग्लिशमध्ये फादर नेम दिल्यानंतर फादर नेम मराठीमध्ये त्यांच्या मराठीमध्ये नाव येऊन जाणार। अगर नाव नाही आला तर इथं पण आपल्याला टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला डेट ऑफ बर्थचा ऑप्शन दिलेला आहे। आपण इथं डेट ऑफ बर्थ देत असाल तर द्यायचा आहे, हा इथं मॅन्डेटरी नाही। त्याचप्रमाणे इथं ईमेलचा पण ऑप्शन आहे, हा पण देऊ शकता किंवा नाही देऊ शकत, हा पण इथं मॅन्डेटरी नाही। त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांची एज द्यायची आहे। एज दिल्यानंतर इथं त्यांचा जेंडर येऊन जाणार, कारण इथं आपण कुमारी म्हणून ऑप्शन सिलेक्ट केला सॅल्युएशनमध्ये। अगर आपण इथं मेलचा ऑप्शन सिलेक्ट केला असता तर इथं जेंडरमध्ये मेल हा ऑप्शन आला असता। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि खाली स्क्रॉल करायचं आहे। इथं आपल्याला त्यांच्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायचे। सर्वात अगोदर आपल्याला इथं ॲड्रेसमध्ये त्यांच्या गावाचं नाव किंवा त्यांच्या एरियाचं नाव लिहून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं स्ट्रीट, लोकॅलिटी, बिल्डिंग, लँडमार्क हे ऑप्शन दिलेले आहे। हे इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपण देत असाल तर देऊ शकता। त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे। इथून त्यांचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका दिल्यानंतर इथून त्यांचा विलेज सिलेक्ट करायचा आहे। विलेज दिल्यानंतर इथं पिनकोड द्यायचा आहे। पिनकोड दिल्यानंतर करंट ऑक्युपेशन म्हणजे इथं आपण कोणतं काम करत आहोत त्याच्याबद्दल विचारलं आहे। आपण इथं कोणतं काम करत असाल तर तो काम सिलेक्ट करायचा आहे, किंवा आपण काही शिक्षण घेत असाल तर आपल्याला इथं हा स्टुडंटवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंट, म्हणजे हे आपण जे नॉन क्रिमिलियर काढत आहे हे कुणासाठी काढत आहे। इथं आपल्याला बहुत सारे ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामधून आपल्याला आपण ज्याच्यासाठी हे काढत आहोत तो वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जर हे नॉन क्रिमिलियर आपण स्वतःसाठी काढत असाल तर आपल्याला इथं सेल्फचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला विचारलं आहे बेनिफिशरी कास्ट कॅटेगरीची डिटेल्स। इथं आपल्याला कास्टमध्ये आपली जी कास्ट आहे तो कास्टचं नाव शोधून इथं तो नाव द्यायचं आहे आणि त्या नावानुसार आपली इथं कॅटेगरी येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं व्हॅलिडिटी ड्युरेशन म्हणजेच की आपल्याला हे नॉन क्रिमिलियर किती वर्षासाठी पाहिजे आहे, 1, 2 किंवा 3, तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे। तो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं विचारला आहे इफ मायग्रेटेड फ्रॉम वन डिस्ट्रिक्ट टू अनदर डिस्ट्रिक्ट, म्हणजे आपण एका जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहता का। अगर आपण राहत असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल राहत तर इथं नोवरती क्लिक करायचं आहे। नंतर खाली स्क्रोल करून आपल्याला इथं बेनिफिशरी फादर किंवा हस्बंडच्या डिटेल्सवरती यायचं आहे। इथं आपल्याला सॅल्युएशनमध्ये म्हणजेच वरती जो आपण आपल्या वडिलांचं नाव दिला होता त्याच्या हिशोबाने इथं नाव येऊन जाणार। अगर नाव नाही आला तर आपल्याला इथं त्यांचं नाव द्यायचं आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं सॅल्युएशनमध्ये मिस्टर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथं फुल नेम इंग्लिशमध्ये त्यांच्या इंग्लिशमध्ये नाव द्यायचं आहे आणि इथं मराठीमध्ये त्यांच्या मराठीमध्ये नाव द्यायचं आहे आणि इथं डेट ऑफ बर्थ देत असाल तर डेट ऑफ बर्थ द्यायची आहे आणि इथं जेंडर पण येऊन जाणार किंवा आपल्याला तो पण सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे। आपण मोबाईल नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता आणि इथं ईमेल द्यायची आहे। हे दोन्ही पण इथं मॅन्डेटरी नाही आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा त्यांना सोडू शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथं इन्कमच्या डिटेल्सबद्दल विचारलं आहे।
आपण जे इन्कम काढली त्याच्यावरती ज्याप्रमाणे इन्कम असेल, जसे की तुमच्या इन्कमवरती ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड ॲसेट्सच्या ऑप्शनमध्ये इन्कम असेल तर आपल्याला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि बिझनेस अँड अदर सोर्सेसमधून इन्कम असेल तर आपल्याला हा सेकंड ऑप्शनमध्ये आपली इन्कम द्यायची आहे. आणि थर्ड म्हणजे सॅलरी किंवा पेन्शन किंवा अदर रिसोर्समध्ये जर आपली इन्कम असेल तर आपल्याला इथं हा थर्ड ऑप्शनमध्ये इन्कम द्यायची आहे. आपल्याला आपली इन्कम ज्याप्रमाणे असेल, जसे की 22-23, 23-24 आणि 24-25मध्ये जशी इन्कम असेल तशी आपल्याला इथे इन्कम द्यायची आहे. ते इन्कम आपली खाली टोटलमध्ये पण येऊन जाणार. इन्कम दिल्यानंतर आपल्याला इथं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला अदर डिटेल्सवरती यायचं आहे. आणि इथं आपल्याला रिझन विचारला आहे की हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आपल्याला कशासाठी पाहिजे आहे. तर आपल्याला इथं ज्या कामासाठी पाहिजे तो आपल्याला इथं काम टाईप करायचं आहे. आणि जर आपण एज्युकेशनसाठी असेल तर आपल्याला इथं एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे डू यू नीड ॲफिडेविट, म्हणजे आपल्याला ॲफिडेविट पाहिजे का. अगर आपल्याला ॲफिडेविट पाहिजे असेल तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचं आहे. आपण येसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची काही फीस द्यावी लागते. आणि जर आपल्याला ॲफिडेविट नसेल पाहिजे तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲग्रीमेंट डिटेल्समध्ये काही माहिती दिलेली आहे. ती माहिती आपल्याला इथं वाचून सर्व आय एक्सेप्टवरती क्लिक करून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन इथं आपल्याला युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुलीचा याप्रमाणे मॅसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. या पेजवरती आपल्याला आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं डॉक्युमेंट्स टाईपमधून आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्याचे नाव शोधायचं आहे. जसं की इथं आपल्याला मी सिलेक्ट करतो सेल्फ डिक्लेरेशनच्या. त्याच्यानंतर आपल्याला इथं फाईल पाथमध्ये चूज फाईलचा ऑप्शन सिलेक्ट करून आपण आपला सेल्फ डिक्लेरेशन जिथं कुठं ठेवले असेल तिथून सिलेक्ट करून इथं ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. मग त्यात याप्रमाणे आपल्याला डॉक्युमेंट्स ॲडेड सक्सेसफुलीचा इथे मेसेज येऊन जाणार. आपण इथं खाली स्क्रोल करून बघू शकता. इथं जर आपल्याला डॉक्युमेंट्स व्ह्यू करून पाहायचा असेल तर आपण इथं व्ह्यूवरती क्लिक करून त्याला चेक पण करू शकता. आणि गलतीने जर काही दुसरा डॉक्युमेंट्स अपलोड झाला तर इथं आपण डिलीटवरती क्लिक करून त्याला डिलीट पण करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं आणखी काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स टाईपमधून त्यांचे नाव शोधायचे आहे. इथं बहुत सारे नाव दिलेले आहे. आणि इथं जर आपल्याला नाव मिळत नसेल किंवा जर आपल्याला नाव शोधायचं नसेल तर आपण इथं अदरचा ऑप्शन सिलेक्ट करून इथं चूज फाईलवरतून आपण आपला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा आहे. आणि इतर संबंधित दस्तावेजमध्ये त्यांचं नाव द्यायचं आहे. आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करत आहोत त्याचं नाव. आणि इथं ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याप्रमाणे डॉक्युमेंट्स ॲडेड सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाणार. खाली स्क्रोल करून आपण इथं बघू पण शकता. अशा प्रकारे आपण इथं 2 पद्धतीने आपले डॉक्युमेंट्स ॲडिट करू शकता. आपण डॉक्युमेंट्स ॲडिट केलेले सर्व इथं पाहू शकता खाली. नॉन क्रिमिलियरसाठी आपल्याला इथं हे सर्व डॉक्युमेंट्स ॲड करायचे आहे. आपण यांना बघू शकता. सर्व डॉक्युमेंट्स ॲडिट केल्यानंतर आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि इथं फोटोग्राफच्या पेजेसवरती यायचं आहे. इथं फोटोग्राफसाठी आपल्याला 2 पद्धत दिलेल्या आहे. एक आपला पासपोर्ट साईजचा फोटो आणि दुसरा आपल्याला इथं लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. त्यांच्यामधून आपण कोणता पण एक फोटो अपलोड करू शकता. जर आपण पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करत असाल तर आपल्याला इथं अपलोड फोटोवरती क्लिक करायचं आहे. आणि थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येईल. इथं आपल्याला आपला पासपोर्ट साईजचा फोटो कशा प्रकारे पाहिजे आहे त्याच्यासाठी काही इंस्ट्रक्शन दिली आहे. ते आपल्याला इथं संपूर्ण पाहून इथं आपला पासपोर्ट साईजचा फोटो सिलेक्ट पाथमधून चूजवरती क्लिक करून ॲड करायचा आहे आणि अपलोडवरती मग क्लिक करायचं आहे. आणि आपण जर लाईव्ह फोटो देत असाल तर आपल्याला इथं क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे. इथं थोडासा लोडिंग होऊन आपला याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. आणि आपण ज्यांची नॉन क्रिमिनल काढत आहोत त्यांना या लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर आणायचं आहे आणि इथं त्यांचा फोटो कॅप्चर करायचा आहे. कॅप्चरवरती क्लिक केल्यानंतर इथं कॅप्चर पिक्चरमध्ये त्यांची फोटो येऊन जाणार. मग आपल्याला इथं अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे फोटो अपलोडेडचा मेसेज येऊन जाणार. आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसेडवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. या पेजवरती आपल्याला आपण कशा प्रकारे पेमेंट करत आहात तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला इथं 3 ऑप्शन दिलेले आहे. एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा. याच्यामधून आपण ज्याप्रमाणे पेमेंट करता तो ऑप्शन सिलेक्ट करून इथं पे नाववरती क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला आपल्या सर्व्हिसची काही डिटेल्स आणि आपण जो पेमेंट करत आहोत त्याच्याबद्दल काही डिटेल्स येऊन जाणार. मग थोडासा खाली स्क्रोल करून आपल्याला इथं
आपल्या महाऑनलाईनची ID चा पासवर्ड द्यायचा आहे। ID चा पासवर्ड दिल्यानंतर आपल्याला इथं कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे। थोडासा लोडिंग होऊन मग आपला पेमेंट सक्सेसफुली इथं होऊन जाणार। सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला इथं आपल्या सर्व्हिसची काय डिटेल्स आणि चार्जेसची डिटेल्स येऊन जाणार, म्हणजेच आपण पेमेंट केलेली। आणि आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर आपण इथं प्रिंटवरती क्लिक करून त्याची प्रिंट पण काढू शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे। आपण जो नॉन क्रिमिलियरचा फॉर्म आत्ता भरला त्याची ही टोकन आहे, याची पण आपल्याला वाटत असेल तर आपण प्रिंट काढू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या नॉन क्रिमिलियरचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।